आज रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी जेऊरकुंभारी परिसरामध्ये भानुदास शामराव वक्ते यांच्या विहिरीमध्ये भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मागील कालखंडामध्ये सुद्धा बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून त्याला बंदिस्त करावे अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळा उशीर का होईना चालू झाल्यामुळे शेतीचे मशागतीचे कामासाठी शेतकरी बाहेर पडला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्ग यांची या परिसरात मोठी रेलचेल असते. याबाबत तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. याबाबत वन विभागाला कळविण्यात आलेले आहे. सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव. मी भानुदास शामराव वक्ते, राहणार जेऊरकुंभारी. आमची क्षेत्रातली मोटर जळाली असल्या कारणाने आम्ही विहिरीवर आलो. मोटर काढायच्या उद्देशाने विहिरीत डोकलं तर ते आम्हाला बिबट्या आढळून आला. आणि शेतीचे कामं चालू असताना सर्व शहरामध्ये मजूर, लहान मुलं, शेतकरी हे सर्व लोक आता या कामाच्या प्रत्यक्षात आहे. आणि ते वारंवार संचार आहे बिबट्याचा. वेळोवेळी वन विभागाला जेऊरकुंभारी मार्फत कळवण्यात आलेला आहे. पण तरी पण त्याचा वेळेत बंदोबस्त करावा आणि जेऊरकुंभारीच्या लोकांना थोडा त्याच्यापासून धोका आहे असं लक्षात घेता त्याचे लवकरात लवकर त्याची धरून आणि त्याचे नेण्यात यावं. आज सकाळी आपल्या जेऊरकुंभारी गावच्या शिवारामध्ये शामराव कल्याणराव वक्ते यांची विहीर आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे. त्यांनी आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मक्याची आणि कपाशीची लागवड केलेली आहे. परंतु कालपर्यंत पाऊस नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी त्यांची जळलेली मोटर काढण्यासाठी ते 4-6 लोकांना घेऊन विहिरीवर आले. विहिरीवर आल्यानंतर पाहिलं, जो खाली विहिरीतला पाईप असतो त्या पाईपला बिबट्या पकडून बसलेला होता. तो रात्री पडलेला आहे आणि त्या पाईपाला लटकून तो थांबलेला आहे. सकाळी लक्षात आल्यावर मग सगळ्या लोकांना बोलावण्यात आलं आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे. परिसरातले बरेचसे कुत्रे, काही जनावरे यांच्यावर हल्ला देखील झालेला आहे. परंतु बऱ्याच वेळा वन खात्याला कळवलं होतं. पिंजरा लावून देखील बऱ्याच वेळा त्याला अपयश आलं. पण आज नैसर्गिकरित्या तो बिबट्या विहिरीत पडल्यामुळं तो सापडला आहे. तरी वन खात्याने त्याला पकडून त्याचा बंदोबस्त करून घेऊन जावा अशी विनंती. वन खात्याला तुम्ही आता कळवलेलं आहे का? वन खात्याला कळवलेलं आहे. त्यांना निरोप पाठवलेला आहे आणि त्यांचा निरोप देखील आला की आम्ही येतो म्हणून. धन्यवाद.